कल्याण लोकसभेमध्ये इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये कामं झालेली आहेत, विकास कामं प्रत्येक गल्लोगल्लीमध्ये आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतील आणि त्या अनुषंगाने जे आहे ते आम्ही या ठिकाणी गेले 10 वर्ष लोकांच्या विश्वासाने आणि सहकार्याने या मतदारसंघाचा खासदार म्हणून काम करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न केला। त्याच्यातून मोठे विकास कार्य जे आहेत ते त्या ठिकाणी उभे राहिलेले आहेत, त्या समोर ठेवून त्या लोकांपर्यंत घेऊन जाऊन आम्ही ह्या निवडणुकीची तयारी त्या ठिकाणी करतो आहे। आणि विरोधकांचं आपण मला विचारलं तर मला वाटतं विरोधकांना आज ना उद्या कोण ना कोणतरी उमेदवार जो आहे तो या ठिकाणी द्यावा लागेल। 2014ला 2.5 लाखाच्या फरकाने जे आहे ते लोकांनी मला निवडून दिलं होतं। नंतर 2019ला 3.5 लाखाच्या फरकाने जी ती कल्याण लोकसभेची सीट निवडून आली होती। आता 2024ला मार्जिन आहे, ते मार्जिन देखील जे आहे हे कसं क्रॉस करता येईल याच्यासाठी जे आहे हे सगळे कार्यकर्ते पदाधिकारी त्या ठिकाणी काम करत आहेत।